आणि आज जिल्ह्यांमध्ये काय घडलं, प्रमुख बातम्या आपण पाहूया। गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळ सज्ज। 2 ते 17 सप्टेंबर दरम्यान कोकणामध्ये एसटीच्या 4300 बसेस धावणार। मुंबई, ठाणे, पालघरमधून एसटीच्या जादा बसेस सोडल्या जाणार। मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागामध्ये मेगा ब्लॉक। 1 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट पर्यंत अभियांत्रिकी कामांसाठी नागपूर भुसावळ मार्गावर ब्लॉक। गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळ सज्ज। 2 ते 17 सप्टेंबरच्या दरम्यान कोकणामध्ये एसटीच्या 4300 बसेस धावणार। मुंबई, ठाणे, पालघरमधून एसटीच्या जादा बसेस सोडल्या जाणार। वाशिमच्या सुबखेला आणि बाभुळगाव शेत शिवारामध्ये वन्य प्राण्यांचा मुक्त संचार। प्राण्यांकडून पिकांची नासधूस, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी। नांदेडमध्ये पैनगंगा नदीला पाणी आल्यामुळे सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित। धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक 10 दिवसांमध्ये सुरळीत न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करा। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश। अतिक्रमण काढण्याच्याही सूचना। कोल्हापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची चाळण। शहरातील प्रमुख रस्त्यांसह उपनगराला जोडणारे रस्ते खड्डेमय। पालिकेने केलेल्या रस्त्यांच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह। मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागामध्ये मेगा ब्लॉक। 1 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट पर्यंत अभियांत्रिकी कामांसाठी नागपूर भुसावळ मार्गावर ब्लॉक। महाराष्ट्र गुजरात सीमा भागातील 12 गावातील नागरिकांचा पाण्यातून जीव घेणा प्रवास। एका गावातून दुसऱ्या गावामध्ये जाण्यासाठी पूल नसल्यामुळे जीव मुठीत घेऊन प्रवास। नाशिकच्या सुरगाणा तालुक्यामधील किरपाडामधली घटना।